नमस्कार सगळ्यांनो, मी अनिता वाडकर कलाश्री यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत फुलवलेल्या कुरमुऱ्यांची भडंग। चला पाहूया कृती। 2 शेर आपले फुलवलेले चिरमुरे, यानंतर घेतलाय कढीपत्ता, आलं थोडंसं किसून घेतलंय, लसूण ठेचून घेतलेला आहे, थोडेसे शेंगदाणे, फुटाणे आणि आपलं खोबरं, तर घेतलंय मीठ, तिखट, हळद, हे आपला रामबंधू चिवडा मसाला। तर छोट्या कढईत होणार नाही म्हणून लहानशी बुट्टी घेतलेली आहे आणि ह्याच्यात तेल घातलेलं आहे। आता आपण टाकणार आहोत ह्याच्यात मोहरी। मोहरी तडतडली की आपण ह्याच्यात टाकणार आहोत थोडंसं जिरं, त्यानंतर ठेचलेला लसूण, त्यानंतर आपलं किसलेलं आलं आणि यानंतर घालणार आहोत कढीपत्ता, घालत आहोत खोबऱ्याचे काप, आणि आता खोबऱ्याचे काप आपण थोडेसे तळून घेऊयात। थोडंसं तळलं की आपण ह्याच्यात टाकणार आहोत शेंगा फुटाणे, त्यानंतर घालणार आहोत अर्धा चमचा हळद। तर कुरमुरे आधीच मीठ असतं, खारट असतं, त्यामुळे जास्त मीठ घालायचं नाही, थोडंसंच टाका। तर थोडंसं चवीपुरतं टाकलंय मीठ आणि आता गॅस बंद करून घेते आणि गॅस बंद करून आपण टाकणार आहोत ह्याच्यात आपला काश्मीरी मिरचीची थोडीशी आपली पावडर, आणि आता हे आपण मिक्स करणार आहोत आणि यानंतर घालणार आहोत 1 चमचा चिवडा मसाला रामबंधूचा आणि हे फिरवून घेणार आहोत। तर तिखट घातल्यानंतर गॅस लावू नका, जळण्याची शक्यता असते। आणि यानंतर आपण घालणार आहोत आपले फुलवलेले पोहे आणि मिक्स करून घेऊयात आता। मस्त बाहेर धो पाऊस चालू आहे आणि आपली लाल भडक झणझणीत अशी मिसळ तयार होत आहे। भडंग तर चला मस्त हे मिक्स करून घेऊया आणि गरमागरम चहा बरोबर सेवन करूयात। तयार झालेली आहे आपली कुरकुरीत भडंग, तर सर्व करून घेऊयात। तर यावरती मी टाकणार आहे थोडंसं आपलं फरसाण, आणि आता खाण्यासाठी तयार झालेली आहे आपली झणझणीत अशी भडंग। तर सखीनो, आजची आपली ही मस्त चटपटीत रेसिपी कशी वाटली कृपया लाईक, शेअर, कमेंट्स करा, करून पहा, खाऊन पहा आणि लिहून सुद्धा पाठवा। धन्यवाद।